हॅलो फ्रेंड, मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शिव ब्लॉग. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे खेकडींची रेसिपी. तर त्यासाठी लागणारं साहित्य वगैरे सर्व मी काढून घेतलेलं, म्हणजे पूर्ण तयारी करून घेतल्याच्यानंतर व्हिडिओ शूट केला आहे. खेकडी वगैरे साफ करून घेतलेल्या, त्या पण स्वच्छ धुवून घेतलेल्या. आणि साफ करतानाचा व्हिडिओ काही घेतलेला नाही, म्हणजे लक्षातच नाही आलं का तेव्हा व्हिडिओ घ्यावा म्हणून, आणि नंतर मग व्हिडिओ शूट केलेला आहे. तर अशा पद्धतीने मसाले वगैरे काढून घेतलेत. आणि त्यानंतर मग गॅसवरती कुकर गरम होण्यासाठी ठेवला होता. कुकर पण छानपैकी गरम होऊन द्यायचा. आणि त्यानंतर मग तेल टाकायचं. तुम्हाला किती पाहिजे तेवढं तेल तुम्ही टाकू शकता. तर एकदम साधे सिंपल पद्धतीने बनवली आहे खेकड्याची रेसिपी, नक्कीच बघा. तर कुकर पण छानपैकी गरम झालेला, त्यामध्ये मी टाकलेले 1 ते 2 पळी तेल पण छानपैकी गरम झाल्याच्यानंतर मग त्यामध्ये मी टाकलेला लसूण पण छानपैकी परतून घ्यायचा. लसूण छानपैकी लाल कलर येईपर्यंत परतून घेतल्याच्यानंतर मग आपण वाटण केले ते पण त्यामध्ये मिक्स करायचा. तर अशा पद्धतीने लसूण छानपैकी परतून घ्यायचा. त्यानंतर मी वाटण केलेलं त्यामध्ये टाकलेले. तर वाटण पण छानपैकी असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि वाटण बनवून घेतलेलं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि खोबरं अगोदरच मी म्हणजे अगोदरच मिक्सरला बारीक करून घेतलेले, कारण का मसाल्यामध्ये बारीक केल्याच्यानंतर मग त्याचे जाड तुकडे राहते, त्यामुळे मग मी खोबरं अगोदरच परतून घेतलेलं. आणि ते पण आता त्यामध्ये टाकलेलं, ते पण छानपैकी परतून घ्यायचं. मसाल्याला छान असं तरी सुटेपर्यंत, म्हणजे तेल बाजूला होईपर्यंत परतून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी परतून घेतलेले बघू शकता. आणि त्यानंतर मग मसाले टाकलेले आहेत मी, लाल तिखट, हळद पावडर, राईस मसाला, लाल मिरची पावडर, एव्हरेस्ट आणि चिकन मसाला असे मसाले टाकलेले आहेत. एवढे जास्त काही मसाले टाकलेले नाहीत, एवढे मसाले त्यामध्ये टाकलेले आहेत आणि छानपैकी असे बनवलेले. तर ते पण छानपैकी मिक्स करून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. एकदम बारीक गॅसवरती परतून घ्यायचा. फास्ट गॅसवरती कसं लगेच करपतो मसाला, त्यामुळे मग मंद आचेवर छानपैकी बारीक गॅसवरती बनवून घ्यायचा, मसाला परतून घ्यायचा. तर बघू शकता किती छानपैकी परतून झालेले आहे. तेल पण मसाल्याचं वेगळं झालेलं आहे. आणि एका हाताने मोबाईल पकडलेला, त्यामुळे मग व्हिडिओ एवढा व्यवस्थित काही येत नव्हता. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर बघू शकता छान मीठ पण त्यामध्ये आता मिक्स करून घेणार आहे मसाला. आणि त्यानंतर मग आपण खेकडी साफ केलेले ते टाकणार आहे. तर एका साईडला मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणी टाकल्याच्यानंतर मग रश्श्याला पण टेस्ट छान येते, म्हणजे कालवणाला खूप छान होते. तर त्यानंतर मग मसाला छानपैकी परतलेला त्यामध्ये मी टाकलेलं खेकडी पण छानपैकी परतून त्यामध्ये घ्यायच्या. आणि त्यानंतर मग खेकडींच्या आतमध्ये ते पिवळं हे निघते, ते पण मी त्यामध्ये टाकून घेतलं. ते पण छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं. आणि परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये मग गरम पाणी टाकलेलं. तर अशा पद्धतीने छानपैकी परतून घ्यायचं मसाल्यामध्ये. तर बघू शकता तेल सुटलेलं आहे एकदम छानपैकी. तर अशा पद्धतीने मी साधी सिंपल पद्धतीने रेसिपी शेअर केलेली, ती बघा नक्की. आणि कशी वाटली मला सांगा नक्की कमेंटमध्ये. तर त्यामध्ये मी गरम केलेलं पाणी टाकलेलं आहे. तर तुम्हाला किती पाणी पाहिजे, म्हणजे रस्सा किती बनवायचा आहे त्याच्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकता. म्हणजे तुम्ही किती माणसासाठी बनवताय अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर अशा पद्धतीने पाणी वगैरे टाकलं. त्यानंतर मग ते शिंगड्यांचे ते पाकुडे असतात नाही का, त्याचे मग मिक्सरला बारीक करून घेतलं. त्याचं पण पाणी असं गाळणीनं गाळून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं. छान टेस्ट येते त्याची पण. तर तुम्हाला पुढे दाखवते. अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करून घ्यायचं. खूप छान रेसिपी झालेली, तुम्ही नक्कीच बनवून बघा. तर असं गाळणीने गाळून घेतलेलं छानपैकी पाणी, ते पण त्यामध्ये टाकणार आहे. तर ते पण त्यामध्ये टाकलेलं आहे. छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली बघू शकता. छान अशी उकळी आलेली. तर त्यानंतर मिस्टर आणि आत्या तनून ते लुडो खेळत होते. तर आम्ही विक्रोळीला गेलो किंवा ते आमच्याकडे आले ना, तर दिवसभर रात्री पण खूप लुडो खेळते. त्यांना खूप लुडो खेळायला आवडते. आणि शिवांचं त्याच्या
3 4 5 6 7 8 9 10. तर शिवांचं आणि त्याच्या पप्पाची चालली होती मस्ती, म्हणजे गाड्या खेळत होता. तो सांगत होता का JCB असं गाड्यांची नावं सांगत होता. तर त्याचं चाललं होतं गाड्या खेळायचं काम. आणि त्यानंतर मामा मार्केटला गेले, तिकडून मक्का आणलेले, तर आम्ही ते उकडवलेले. तर मक्का पार्टी चाललेली आमचीवाली बघू शकता. आणि एक साईडला TV वरती तर सर्व TV बघत मक्का खात होते. आणि तो शूट तनूने घेतलेला आहे, कारण का तनूवरती सोप्यावरती बसलेली आणि तनूने व्हिडिओ काढलेला आहे. तर पुढे बघू शकता शिवांश बोलत होता का व्हिडिओ काढू नको म्हणून नो बोलत होता. तर बघू शकता डोळे वगैरे कसा करतोय शिवांश. तर तिला बोलत होता का व्हिडिओ काढू नको, नो. त्याचे पण म्हणजे त्याला पण ताप वगैरे येत होता. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलाच, तर ताप वगैरे येत होता त्याला पण. तर पुढे बघशालच आमचा रस्सा कसा झालेला आहे खेकडीचा, खूप छान झालेले, टेस्ट पण खूप छान. तर अशा पद्धतीने साधं सिंपल बनवलेलं. आणि बघू शकता तरी पण छानपैकी सुटलेली. तर खेकडीचा रस्सा, बाजरीची भाकर, कांदा, लिंबू घेतलेला नव्हता. तर असं झालेलं. आणि असे सर्व आम्ही जेवायला एकत्र बसलेलो. तर सर्वजण एकत्र असल्याच्या नंतर जेवायला पण खूप छान वाटते. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढे चालले होते आज्यांना म्हणजे आजोबा आणि नाताची मस्ती. पुढे बघशालच तुम्ही. तर तो खांद्यावरती बसलेला आणि हा शूट मिस्टरांनी घेतलेला, तर ते पण बघू शकता. आणि पुढे शिवांश आणि बाबाची मस्ती चाललेली बघू शकता. तर शिवांशला जास्त माणसं असल्याच्यानंतर खूप आवडते, कारण का आता मिस्टर पण कामाला जाते, तनू पण कामाला जाते. मग मी शिवांश जास्त येतं त्याला मग तसं करमत नाही. आणि आत्याने ते सगळे आल्याच्यानंतर त्याला खूप आवडते.